खाली डोकं वर पाय. जिंदाबाद जिंदाबाद. भाडेवाढ रद्द करा. भाडेवाढ रद्द आपण बघितलं की सरकारच्या अनेक योजना या फसव्या आहेत. लाडक्या बहीण म्हणून लाडक्या बहिणींना आता निवडणुकीनंतर फसवायला लागले. 30 लाख ज्या काय त्यांच्या फॉर्म्स भरून आलेले ते बाद केले गेले वेगवेगळी कारणं देऊन. आता काय नाही तर तुम्ही एसटीच्या बाबतीत जी काय दरवाढ केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गेल्या 3 वर्षात 5 वर्षात केलं नाही म्हणून आम्ही केलं. आपण बघू शकाल की इकडे लोकांचे पगार होत नाहीयेत. बसची अवस्था जर का बघितलं तर चढावं असं वाटत नाही. गोरगरीब जनता ज्याच्यामधनं या लालपरीच्या भरोश्यावरती आपल्या गावा खेडेपाड्यापर्यंत पोहोचते, दैनंदिन दिवसामध्ये तिथनं प्रवास करते, त्याची अवस्था तुम्ही जर का बघितलं तर त्याच्यामध्ये जावंसं वाटणार नाही. यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दरवाढ केलेली आहे कारण की आम्हाला सुधारणा करायच्या आहेत. मग ह्या जर का सुधारणा करायच्या होत्या तर गेल्या 4 महिन्या अगोदर निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही जीच ही एसटी जी लालपरी तुम्ही सांगत होतात की आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत, ती अचानक तोट्यामध्ये जाते. ह्याचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि असं कुठेतरी मनात येतं की ही जी काय गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत ह्या सगळ्या ज्या एसटी डेपोच्या अंतर्गत ह्या बसेस चाललेल्या आहेत त्या कुठे खासगीकरणाच्या ठिकाणी वळतायत का, असा एक मोठा प्रश्न लोकांच्या मनामध्ये. आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खास करून पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने या महाराष्ट्रावर अशा पद्धतीचा चक्काजाम केला जातो.